नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच पॉडकास्टमध्ये मी या किरकिड्याची पोलखोल केली होती आणि त्यात ज्या चहा पावडर बद्दल मी बोलली होती ती ऍक्च्युली प्राइस चुकीची होती, त्याबद्दल मी क्षमस्वी आहे। झालं असं की मला वाटलं ती सोसायटी आहे पण ती होती चाहत। किरकिड्याने ते पॅकेट उलट ठेवल्यामुळे कन्फ्युजन झालं होतं, पण मी चेक केलं तेव्हा मला समजलं की ती सोसायटी नसून चाहत आहे आणि त्याची किंमत फक्त 160 रुपये किलो आहे। आता आपल्याला तर माहितीच आहे ती अगरबत्ती जी याने दिली होती ती बाय वन गेट वन होती, ती म्हणजे फक्त 76 रुपयाची। झेडमार्टचं जे तेल होतं ते होतं 102 रुपयाचं आणि टोस्ट होते ते 46 रुपीजचे। हे सगळं मिळून 384 रुपीज होतात, म्हणजे फक्त 384 रुपीजचं सामान याने दिलं होतं। 500 रुपये पण याने खर्च केले नव्हते हेल्पर्स वरती। पण त्या युरोपच्या वांगेवाली सारखं मोठमोठ्या बाता तर हा माणूस असा करत होता जसं की महिन्याभराचं सामानच भरून दिलंय त्यांना। खरं बोलू तर मी जेव्हा त्या चहा पावडर बद्दल बोलली होती तेव्हा माझ्या देखील मनात विचार आला होता की 460 रुपयाची चहा पावडर हा माणूस कसा काय देईल, ह्याच्याकडून कधीच 5 रुपये सुटत नाही। हा चिकट्या काय कोणाला एवढी महाग चहा पावडर देणार आहे। मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानू इच्छित आहे, तुमच्यामुळे मला समजलं आणि माझा जो गैरसमज होता तो दूर झाला। आपण जो याच्याबद्दल विचार करतो ना तो अगदी योग्य आहे। हा माणूस एक नंबरचा चिकट्या आहे, चिंगूसपणा काही याचा जाता जात नाही आहे। हा बाई माणूस काय सुधारायचा नाही। आता 2-3 दिवसा अगोदरच मी बोलली होती की हा किरकिडा नागपूजाऊ बेबीला घेऊन गेला आहे रत्नागिरीला। अचानक या माणसामध्ये बाई माणसामध्ये माणुसकी जागी झाली आहे आणि आता वयोवृद्ध काकांना असं मुंबईला एकटं मांजरी सोबत ठेवता कामा नये याची जाणीव झाली आहे। त्यामुळे मुंबईला फ्लॅट न रेंटवर घेता किरकिडा गावी जाऊन वन भटकतोय। कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात रेडतायत। आता त्याने एक फ्लॅट तर फायनल केला आहे, पण सवय काय या खोट्याची जाणार नाही, लोकांची दिशाभूल करण्याची। आता हेच बघा ना मंडळी, याने जे काही गेल्या 1 आठवड्यापासून थंबनेल ठेवले आहेत ते किती मिसलीडिंग आहेत। म्हणजे क्लिकबेट साठी हा माणूस काहीही करत असतो। याने जो फ्लॅट थंबनेलवर ठेवला होता तो किती छान आहे आणि ऍक्च्युअल मध्ये जो याने रेंटवर फ्लॅट घेतला आहे तो तर अनयुज्ड बोलून युज्डच वाटतोय। मला तर असं वाटते मागे हा 2 दिवस व्हिडिओ टाकत नव्हता ना तेव्हा हा ते फ्लॅट बघून आला असेल। आपल्याला तर माहिती आहे हा किरकिडा खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहे, एकदम विचित्र प्राणी आहे हा। आता याचं असं झालं आहे की तो टिकरोळीचा जो रूम आहे चाळीतला तो ढाई काका आणि विगिनबाईच्या वडिलांच्या नावावर असणार, त्यामुळे हा त्या काकांना आता जपण्याचं सोंग करतोय। उद्या जर ती चाळ रिडेव्हलपमेंट वर गेली तर भाडं जे आहे ते दोघांचं असणार। मग कसं त्याला ते भाडं इथे रत्नागिरीला फिरवता येईल। जो त्याने फ्लॅट रेंटवर घेतला असं सांगितलं होतं ना तो तर मला तरी असंच वाटते की त्याने विकत घेतला असावा आणि आता तिथे चॅनलची CEO आणि तिचा नवरा राहणार असेल। आता हा माझा फक्त एक अंदाज आहे, असं असू शकते। हे लोक एवढे फिल्मी आहेत की काहीही करू शकतात। एक दिवसात माट माणसाने 3 व्हिडिओ शूट केले होते। आता तुम्हीच सांगा मंडळी, असं कसं शक्य आहे की सेम पोजवर 3 दिवस सलग ते लोक बसू शकतात। 2 व्हिडिओ मध्ये तर काकूंचे कपडे तेच होते, बॅकग्राऊंड पण तेच होतं। आता त्या युरोपच्या वांगेवाली सारखं हा पण एका दिवसात 3-4 व्हिडिओ शूट करून ठेवतोय। 3 व्हिडिओ याने एकसाथ शूट केले होते, त्यामुळे त्याला एडिटिंग करायला पण वेळ मिळाला होता आणि टाइमच्या आधीच तो व्लॉग अपलोड करत होता। आणि तसं बघायला गेलं तर त्या ढाई काकांना घेऊन जाण्याचा अजून एक बेनिफिट म्हणजे काकांना सगळं काही येतं, जेवणापासून ते कपडे लादीपर्यंत सगळं काही ते काका एकटे करतात। आता जर कधी पत्रास्टे मध्ये हेल्पर नाही आले तर हा त्या काकांना कामाला लावेल। 2-4 दिवसा अगोदरचा जर व्हिडिओ तुम्ही नीट बघितला असेल तर बोलता बोलून गेला बाई माणूस की काका केअरटेकर आहेत। खरं बोलू तर मंडळी हा माणूस खूप स्वार्थी आहे। अंधमंद भक्तांना वाटते की हा आजच्या काळातला मुलगा आहे, आईची काळजी घेतो, म्हाताऱ्या काकांना जपतो, पण रियालिटी तर ही आहे की त्या काकांना फक्त आणि फक्त हा काम करण्यासाठीच तिथे नेतोय। एक नंबरचा हलकट माणूस आहे हा। मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला बोलतात ना त्याचा हा माणूस उत्तम उदाहरण ठरेल। या लोकांच्या अंधमंद भक्तांचं तर मला नवलच वाटते, किती ती लाचारी। हा माणूस क्लिकबेट साठी काय पण टायटल थंबनेल देतो,
तरी पण लोचटासारखे कशाला जाऊन बघतात काय माहिती. मला तर असं वाटते हा माणूस स्वतःच्या डोक्यावरच्या फेक घरट्यासारखा ते व्ह्यूज पण फेक आणि आर्टिफिशियल मिळवतोय. आता काय तर नवीन नाटकं या माणसाने सुरू केली आहेत, ती म्हणजे नाखूजाऊ बेबीच्या मम्मीला बरं नाही, आईला बरं नाही आहे ऐकून नाखूजाऊ बेबी रडायला लागली. डळी हा माणूस समोर असताना अशी खण करून याच्या कानाखाली दिली असती ना मी, खरंच हाईट असते म्हणजे सासूला बरं नाही त्याचा पण हा माणूस बाजार मांडतोय. मी पण काय, याने स्वतःच्या आईचा आजारपणाची सिरीज केली होती, हा सासूला काय सोडेल. हा माणूस तर नालायक आहेच, पण त्या नाखूजाऊ बेबीला पण समजत नाही का, चला ह्याच्या सोबत राहून ती पण बिंडोकपणा करते, पण तिच्या बहिणीला तरी अक्कल आहे की नाही, की ती पण विगीनबाई म्हणजे तिच्या जिजूच्या पैशावर भुलली आहे. आता रत्नागिरीवरून हे लोक निघाले आणि त्या बुबूला वाटते बिस्किट दिले होते खायला, तर बुबू पाठी पाठी आला यांच्या. तर बिंडोक माणूस बोलतो काय तर, ही बघ आली पाठी पाठी, आता आपल्या सोबत येईल ही पण टिकरोळीला. काय रे बिंडोक माणसा, तू डोक्यावर पडलायस का? त्या रत्नागिरीवरून तू चालत जाणार होतास का टिकरोळीला, की तुझ्या पाठीपाठी ती यायला? अरे तुला परत परत सांगते, हे असले पानसट जोक मारणं बंद कर रे बावळट माणसा, कोणाला हसू येत नाही ते ऐकून. मंडळी ह्या माणसाने तिकीट वगैरे सगळं आधीच बुक केलं होतं, हा ना लोकांना मूर्ख बनवतोय फक्त. आता त्या दिवशी काकू यांच्यासोबत ट्रॅव्हल करत होत्या, तर फक्त त्यांना वडापाव देऊन 5 तास असंच बसवलं होतं याने, पण बायको सोबत होता तर चपाती, चिकन फ्राय, बिर्याणी ऑर्डर केली होती. काय त्या बिर्याणीला चिवडत होता, शी शी शी, कसा माणूस आहे हा, कुठे कुठे हात लावून तसाच हात वॉश न करता खात होता. अरे हो मी पण विसरलीच, नाखूजाऊ बेबी सोबत राहून राहून तिने कुठे कुठे हात लावून लावून फ्लेवर ऍड केले आहेत ना जेवणामध्ये, त्याची त्याला आता चटक लागली आहे. काय लागली आहे? चटक. त्यामुळे हा असाच अनहायजेनिकपणा करतोय. हे दोघं नवरा बायको त्या किरकिरे काकूंच्या जीवावरती एवढी मज्जा मारतायत, पण त्यांना पण पाहिलं ना कसे लोक साधच दही वडा वगैरे खायला नेतात, पण दोघं जेव्हा असतात तेव्हा मस्त रत्नागिरीच्या फेमस रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवून येतात. नको नको ती व्यसन करून बाई माणसाने ओठ काळे केले आहे आणि आता पान खाताना दाखवत होता. बिंडोक माणसाची अक्कल बघा मंडळी. आता गोड पान मध्ये तंबाखू वगैरे नसते तरी सांगतो काय तर हेल्दी पान खातोय मी विदाऊट तंबाखू आणि गुटखा. काय रे माणसा, विचारलं होतं का तुला कोणी? उगाच ना नुसती अक्कल पाजळत जाऊ नको तिथे. हा बिंडोक माणूस कॅब मध्ये बसला तेव्हा जेसीबीला बघून बोलतो काय तर दगड उचलणारी गाडी चालली आहे. देवा काय माणूस आहे हा. मला तर असं वाटते त्या नाईट कॉलेजला हा गेलाच नसेल, फक्त याने फेक डिग्री बनवली असेल. मला तरी असंच वाटते हा फक्त अंगणवाडीमध्येच शिकायला गेला असणार आणि तिथून पण फुकटची लाळगोट्याने खिचडी खाल्ली असेल. सासरी पोचून निर्लज्ज माणूस बोलला, आजचं टायटल असणार आहे भरपूर दिवसांनी आलो माहेरी आणि मी आलो सासरी. काय रे खोट्या, सासूच्या आजारपणाचं टायटल कशाला ठेवलंस मग? लाज वाटते का रे तुला असा खोटेपणा करताना? भरपूर दिवसांनी आलो सासरी असं टायटल ठेवणार होतास ना, मग ती आजारी आहे असं टायटल का ठेवलंस? लोकांना किती मूर्ख बनवशील रे अजून. शर्म करो, भगवान से डरो. बावळट माणूस बोलतो की सासूबाई पोझिशन मध्ये नाही आहेत. पोझिशन मध्ये नाही आहेत ह्याचा अर्थ क्लिअर कट सांग रे जरा. नाही म्हणजे तू असं देखील बोलू शकत होता की सासूबाई प्रॉपर ड्रेसअप नाही आहेत, त्यामुळे मी त्यांना आता दाखवत नाही आहे, 1-2 दिवसामध्ये त्या व्हिडिओ मध्ये येतीलच. मंडळी मला तर असं वाटते त्या दिवशी हे लोक बोलत होते ना की आमच्या जवळच्या नातेवाईकांनी असंच रेंटवर घर घेतलं होतं आणि आता त्यांना जमत नाही आहे, तर माझा असा अंदाज आहे की ते लोक नाखूजाऊ बेबीच्या आईबद्दल बोलत होते. थोड्या दिवसांनी बघा हे लोक तिला पण तिकडे रत्नागिरीला घेऊन जातील, एकटी आहे बोलून. रोज आंघोळ न करण्यामुळे कधीतरी आंघोळ केल्यावर बाई माणसाला फ्रेश वाटत होतं. हा माणूस बोलतो मी चहा पित नाही पण गुड बाय बिस्किट सोबत चहा पितो. मला तर असं वाटते ह्या माणसासोबत ह्याच्या सासरचे पण त्याच्यासारखेच आहेत. तिथे ग्लास बघून बोलत होता थोडी थोडी घ्या, सर्वांनी घ्या. ह्यांची पूर्ण फॅमिलीच मला गॉनकेस वाटते. काल काय तर आई वडिलांची काळजी दाखवत होता निर्लज्ज माणूस. निघताना त्या सासूबाईंना काल थँक्यू बोलत होता बाई माणूस, का तर त्यांनी त्यांची मुलगी अशा येडपटला दिली आहे. दरवेळी या बाई माणसामध्ये हा देश दांडेकर घुसतो आणि हा सगळ्यांना उखाणा घ्यायला सांगत असतो ना, तर आता हा जेव्हा सासूबाईंना थँक्यू बोलत होता ना, त्यांनी त्यांची मुलगी ह्याला दिली आहे म्हणून त्यावरून मला एक उखाणा आठवला. तो म्हणजे जेवणात वापरली लसूण विगीनबाईंनी आणली नाखूजाऊ बेबीला फसवून. काय मंडळी हा उखाणा कसा वाटला तुम्हाला मला नक्की कॉमेंट करून सांगा. खरं बोलू तर मंडळी ती भालू याला भाव पण देत नाही, ती तर याला बघून वैतागत असेल. तेव्हा पण बाई माणूस त्या भालू जवळ जातो, ती तिथून निघून जाते. हा किरकिडा त्या किरकिऱ्या काकूंना विचारत होता की मम्मे तू आंघोळीला जातेस तेव्हा कडी लावत नाहीस ना,
तू डोर ओपनच ठेवते ना बादली लावून? त्यावर किरकिरे काकू बोलल्या, हो मी कडी लावत नाही, मी एकटी असते तेव्हा मला भीती वाटते. त्यावर बाई माणूस बोलतो, बघा असं एकटं असताना रिस्की कामं करू नका, पडण्याचे चान्सेस असतात. आजारी असाल, एज झालं असेल तर डोरला कडी लावू नका. काय रे बाई माणसा, लाज वाटते का रे? लाज जनाची नाही निदान मनाची तरी. तुला सासू पडलेली ते दिसते, आई खोटी खोटी आजारी पडली होती ते दिसलं, पण ते 60-65 वर्षाचे ढाई काका एवढे थकले आहेत ते नाही दिसत का तुला? मुंबईला ते बिचारे एकटे राहतात ते नाही दिसत का तुला? तेव्हा तुला आठवलं नव्हतं का की ते एकटे कसे राहत असतील? कधी पडले वगैरे तर त्यांचं काय होईल? किती निर्लज्ज माणूस आहेस रे तू. पैशापुढे काहीच दिसत नाही का रे तुला? वर निर्लज्जासारखं बोलतोस की यंग पर्सनला बोलवा आणि त्याच्याकडून कामं करून घ्या. काय रे नालायक माणसा, तू जेव्हा व्हिडिओ बनवत होतास तेव्हा ते ढाई काका लादी पुसत होते, तेव्हा तुला दिसलं नाही का? त्यांना का नाही बोललास तू की मी लादी पुसतो, उठा तुम्ही? ती जी तुझ्या टिकरोईच्या घरामध्ये लादी आहे ना, ती पण किती रिस्की आहे तुला माहिती आहे का? जरासं पण पाणी सांडलं असेल ना तरी पण पाय घसरून पडू शकतो माणूस. मंडळी, मला तर असं वाटते त्याची सासू पडली नसणार. त्या आळशी कामचुकार नाखुजाव बेबीला माहिती होतं की जर टिकरोईला आली तर तिला सगळी कामं करावी लागतील, म्हणून पळकुटेपणा तिने केला असणार आणि मुद्दाम माहेरी राहिली असेल. इथे कसे ढाई काका आहेत ना बिचारे सगळं काम करायला. त्या टिकरोईच्या चाळीतल्या रूम मध्ये भाडेकरू होते असं हा बाई माणूस बोलला आणि ते खाली करून गेले आहेत, तर तिथे त्याला साफसफाई करायची होती म्हणून 3 जण गेले होते ऑटो मध्ये बसून. हा बाई माणूस नुसता कॅमेरा हातात घेऊन उभा होता. जरासं एका बादलीमध्ये साबणाचं पाणी घेतलं होतं आणि डोर साफ करण्याचं नाटक करून दाखवत होता. निर्लज्ज माणूस बोलतो काय तर 2002 मध्ये याच्या वडिलांनी पूर्ण घराला टाइल्स लावल्या होत्या आणि चाळीत यांचंच घर फक्त चांगलं होतं. तेव्हा हा लहान होता, हा कोणतंच काम नव्हता करत. आता ना मंडळी, कोणीतरी या बाई माणसाला सांगा हो की हा तेव्हा लहान होता तेव्हा हा काम नव्हता करत, पण आता तर 2024 आहे. हा आता पण काहीच काम नाही करत आहे. वडिलांच्या प्रॉपर्टीवर तो झोपडा स्टे बांधला आहे, त्यात पण त्या हेल्पर्सच्या जीवावरती झोपडा स्टे सुरू आहे आणि तो झोपडा स्टे पण यांनी बांधला आहे तो म्हणजे आईच्या युट्यूबच्या पैशामधून. तसं बघायला गेलं तर विगिनबाई, तुझं असं ना काहीच अस्तित्व नाही आहे रे, दुसऱ्यांच्या जीवावरच जगतोय तू. ती म्हण आहे बघ, आईजीच्या जीवावर बायजी उदार, त्यातली गत आहे तुझी. तुला किती वेळा सांगू रे निर्लज्ज माणसा, ती शायनिंग मारणं जरा बंद कर. किरकिरे काकू तर स्वतःला एकदम मालकीन बाईच समजतात. चाळीमधल्या आजूबाजूच्या घरी जाऊन गप्पा मारत बसल्या होत्या आणि ते ढाई काका बिचारे सगळं काम करत होते. विगिनबाई फक्त कॅमेरा समोर म्हणून ते कार्पेट काढून दाखवत होता. आता तर 3 वाजून गेले पण अजूनपर्यंत काय याचा व्हिडिओ आला नाही आहे. आता काय माहिती कसले नवीन उपद्व्याप करून ठेवतोय हा बिंडोक माणूस. जे काही करेल ते तर आपल्याला येत्या व्हिडिओज मध्ये समजेलच, पण आजसाठी एवढंच. तर मंडळी, आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.